मित्रांनो, आर-टी पोर्टलवरती शाळा नोंदणी करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 18/3/2024 ही सांगण्यात आलेली आहे. यानंतर पुढील येणाऱ्या 1 ते 2 आठवड्यामध्ये आपल्याला आर-टीवरती विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन पेज जे आहे ते ओपन होणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपल्या मुलांचे आर-टी अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज जे आहेत ते भरण्यासाठी पोर्टल जे आहे ते सुरू होईल. पोर्टल सुरू झाल्यानंतर आपल्याला फॉर्म भरतेवेळेस काही महत्त्वाची कागदपत्रे लागतात. तर त्याचपैकी एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे रहिवासी दाखला, ज्याला आपण वास्तव्याचा पुरावा देखील म्हणतो. तर हे आपल्याकडं असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला घरबसल्या आधार कार्डचा जो पत्ता आहे तो ऑनलाईन कसा बदलायचा तेही घरबसल्या फक्त 50 रुपयामध्ये हे या व्हिडिओत सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आधार कार्डचा पत्ता ऑनलाईन बदलण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचे. या ठिकाणी आपल्याला UIDAI एवढे टाकून सर्च करायचे. ची पहिली वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर भरपूर साऱ्या भाषा आपल्याला निवडण्यासाठी पर्याय दिसतील. तर यापैकी आपल्याला इंग्लिश ही भाषा निवडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज दिसेल. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तर मित्रांनो, हे जे आधार कार्ड घेऊन एक लेडीज दिसत आहे, तर हा जो बॅनर दिसतोय याच्यावरतीच बघा, तर थ्री लाईन आहे, 3 डॉट, त्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी माय आधार हा ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अपडेट युअर आधार यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेज जे आहे ते लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, तर डॉक्युमेंट अपडेट हा एक ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपण आता लॉग इन होण्यासाठी लॉग इन पेजवरती येऊ. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. आधार कार्डच्या पोर्टलवरती लॉग इन व्हायचे, त्यासाठी लॉग इनवरती क्लिक करूया. त्यानंतर इथे आपल्याला आधार कार्ड नंबर विचारलेला आहे, तर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. हा खालील बॉक्समध्ये कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे. तर मी इथे लॉग इन होऊन जातो. लॉग इन झाल्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो. हे पहा मित्रांनो, आपण आता लॉग इन झालेलो आहोत. लॉग इन झाल्यानंतर वरती उजव्या साईडला आपल्याला प्रोफाईलमध्ये आपला फोटो बघायला मिळेल. त्यानंतर आपले आधार कार्डचे फ्रंट आणि बॅक साईडचे फोटो देखील इथे बघायला मिळेल. तर त्यानंतर इथे आपल्याला बघायचे डॉक्युमेंट अपडेट, आधार डाउनलोड, त्यानंतर ऑर्डर आधार PVC कार्ड आणि ॲड्रेस अपडेट असे ऑप्शन्स दिसतील. तर यापैकी आपल्याला चौथा जो ऑप्शन आहे ॲड्रेस अपडेट, याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर त्यासाठी आपण ॲड्रेस अपडेट यावरती क्लिक करणार आहोत. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 2 पर्याय दिसतील, अपडेट आधार ऑनलाईन, हेड ऑफ फॅमिली, HOF बेस्ट आधार अपडेट. तर आपल्याला आता अपडेट आधार ऑनलाईन या पर्यायाचा वापर करून पत्ता जो आहे तो बदलायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला अपडेट आधार ऑनलाईन यावरती क्लिक करायचं आहे. तर या 9 स्टेप ज्या आहेत त्या 9 स्टेप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आधार कार्ड जे आहे ते अपडेट होऊन पत्ता जो आहे तो चेंज होणार आहे. प्रोसीड टू अपडेट आधार यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लोडिंग होईल. त्यानंतर हे पेज आपल्यासमोर ओपन होईल. तर या ठिकाणी ॲड्रेस या ठिकाणी समोर बघू शकता, नो लिमिट. तर ॲड्रेस तुम्ही किती वेळा बदलू शकता. आपण ॲड्रेस चेंज करतो आहे, त्यासाठी ॲड्रेसला सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर प्रोसीड टू अपडेट आधार यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता जो करंट ॲड्रेस म्हणजे सध्याचा पत्ता आहे तो वरती दिसेल आणि जो आपल्याला आता बदलायचा आहे तो इथे डिटेल्स टू बी अपडेटेड या ठिकाणी टाकायचं आहे. तर केअर्स ऑफमध्ये तुम्ही हजबंड ऑफ किंवा सन ऑफ हे इथे टाकू शकता. तर सन ऑफमध्ये यस लिहून आपण इथे असं एक आडवी रेष टाकायची, त्यानंतर O टाकायचं आहे आणि तुम्ही सन ऑफ म्हणजे कुणाचे मुलगा आहात तर तुमच्या वडिलांचं नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तर पहा, याप्रमाणे आपल्याला केअर ऑफमध्ये वडिलांचं नाव लिहायचं आहे, बिल्डिंग नेममध्ये बिल्डिंगचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर रोड जो तुमच्या जवळून जात आहे तो लिहायचा आहे, त्यानंतर एरियामध्ये तुम्ही ज्या एरियात राहताय किंवा ज्या वस्तीमध्ये राहताय ते नाव लिहायचं आहे, त्यानंतर तुमच्या घराजवळील एखादी खूण लिहायची, एखादं मंदिर असेल, जिम असेल, काही मोठं ज्वेलरीचं दुकान असेल ते लँडमार्क टाकायचं आहे, त्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचं आहे. पिनकोड टाकल्यानंतर इथे तुमचं स्टेट आणि डिस्ट्रिक्ट ॲटोमॅटिकली सिलेक्ट होणार आहे. त्यानंतर इथे विलेज सिटी या ठिकाणी आपल्याला विलेज सिटी जे आहे तुमचं गावाचं किंवा शहराचं नाव ते इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर पोस्ट ऑफिस इथे ॲटोमॅटिकली येईल. त्यानंतर इथे सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला मॅन्युअली अपलोड करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे
आता इथे आपल्यासमोर भरपूर सारे ऑप्शन दिसतील, तर यापैकी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल त्यावरतून तुम्ही इथे पत्ता जो आहे तो बदलू शकता. तर यामध्ये तुमच्याकडे लाईट बिल जर असेल तरी तुम्ही इथे बदलू शकता, गॅस कनेक्शन असेल तरी तुम्ही इथे बदलू शकता, पासपोर्ट असेल बदलू शकता. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्हाला मी एक ऑप्शन सांगणार आहे इथे. तर आपल्याला इथे काय करायचे आहे, तर स्टँडर्ड सर्टिफिकेट बाय MP, MLA, MLC, म्युन्सिपल काउन्सिलर हे जे ऑप्शन दिसत आहे तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर एक सर्टिफिकेट आहे ते मी तुम्हाला कसं डाउनलोड करायचं, कसं भरायचं ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. याच्यामध्ये हे सर्टिफिकेट असतं, सर्टिफिकेट फॉर आधार एनरोलमेंट अपडेट. तर यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती आपल्याला डेट लिहावी लागेल, त्यानंतर रेसिडेंट इथे टिक करायचं आहे, त्यानंतर अपडेट रिक्वेस्टवरती टिक करायचं आहे. सगळ्यात पहिला जो नंबर आहे आधार नंबर, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे ज्यांचं आधारचा पत्ता बदलायचा आहे. तर फुल नेम या ठिकाणी तुमचे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. केअर ऑफमध्ये तुमच्या वडिलांचे नाव आणि आडनाव टाकायचे आहे. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो संपूर्ण पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे. तुमचं ऑफिस, पोस्ट ऑफिस, डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिनकोड, डेट ऑफ बर्थ हे सर्व टाकायचं आहे आणि या चौकोन बॉक्समध्ये इथे तुम्हाला तुमची सही करून घ्यायची आहे आणि बाजूला इथे एक फोटो लावायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे, खाली सर्टिफाईड डिटेल्स टू बी फिल बाय द सर्टिफायर ओनली. तर या ठिकाणी जो तुमच्या या सर्टिफिकेटवर सही आणि शिक्का देणार आहे, मग MP असेल, MLA असेल, MLC असेल किंवा म्युन्सिपल काउन्सिलर असेल, तर त्यांची इथे आपल्याला सही आणि शिक्का फोटोवरती अर्धा आणि फॉर्मवरती अर्धा अशा प्रकारे खालील बॉक्समध्ये आणि फोटोवरती असे 2 ठिकाणी तुम्हाला MLA, MP, MLC, म्युन्सिपल काउन्सिलर यापैकी कोणाचेही एकाचे सही व शिक्का घेणे बंधनकारक आहे. तेव्हाच तुमचा आधार कार्डचा पत्ता जो आहे तो या सर्टिफिकेटद्वारे चेंज करता येणार आहे. तर हे आपलं सर्टिफिकेट जे आहे ते आपण आता इथे अपलोड करून घेणार आहोत. तर इथे यायचं आपल्याला व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू टू अपलोड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून आपल्याला मीडिया पिक करायची आहे. तर इथे आपण आता जे PDF डाउनलोड केलं आहे तर ती PDFमध्ये फाईल इथे आपल्याला अपलोड करायची आहे. तर आपण इथे फाईल जी आहे ती अपलोड केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण जी भरलेली माहिती आहे ती संपूर्ण माहिती एकदा आपल्यासमोर येणार आहे. ती संपूर्ण माहिती आपल्याला एकदा बघून घ्यायची आहे. तर आपण जो टाकलेला आहे न्यू ॲड्रेस या ठिकाणी पाहू शकता. न्यू ॲड्रेस आपण जो टाकला आहे तो इथे दिसेल. तोच नवीन पत्ता मराठीमध्ये खाली आलेला दिसेल. त्यानंतर इथे हे 2 बॉक्स दिसतील, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट करायचे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला आता पेमेंटचे पेज ओपन होईल. तर इथे आपल्याला 50 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करायचे आहे. त्यासाठी इथे राईट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट अ पेमेंट ऑप्शन या ठिकाणी रोजर पे यावरती क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर आता पेमेंट करण्यासाठी UIDAIचे हे पेज ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्ही गुगल पे, फोनपे, Paytm यापैकी कोणतेही एक ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही 50 रुपयांचे पेमेंट जे आहे ते ऑनलाईन ते करू शकता. किंवा तुम्ही इथे ऑर्डरवरती क्लिक करून तुमचे UPI ID जे आहे ते UPI ID टाकून इथून तुम्ही पेमेंट करू शकता. आणि पे नाव या बटनवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्या फोनपेमध्ये किंवा Paytmमध्ये एक रिक्वेस्ट येईल 50 रुपये पे करण्याची. तर त्याला तुम्हाला क्लिक करायचे आणि पेमेंट पूर्ण करून घ्यायचे. पेमेंट पूर्ण करून झाल्यानंतर तुम्हाला एक एक्नॉलेजमेंट स्लिप मिळेल. त्या स्लिपवरती तुमचा रेफरन्स नंबर जनरेट झालेला असेल आणि ती स्लिप जी आहे ती तुम्हाला जपून ठेवायची आहे. नंतर डाउनलोड करताना ती स्लिप तुम्हाला कामी येणार आहे. तर 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे आधार कार्डचा जो पत्ता आहे तो चेंज होणार आहे. तर मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.